नमस्कार, तुम्ही पाहतात महान्यूज यूट्यूब चॅनेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब आवश्यक करा. वाल्मिक कराडचा तिच्या घरी मुक्काम, CIDने चौकशी केलेल्या महिलांबाबत संतोष देशमुखच्या भावाचा गप्पेस्फोट. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड आरोप होत आहे. या प्रकरणी CIDकडून कसून चौकशी सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 फरारी आरोपी खाती गोठण्यासाठी CIDची 13 बँकांना पत्र दिले. मालमत्ता जप्तीच्या संदर्भात CIDने ही कार्यवाही पूर्ण केली आहे. तर त्यासोबतच वाल्मिक कराड त्यांच्याशी संबंध महिलेचे आजही CIDचे पथकाने चौकशी केल्यानंतर माहिती समोर येत आहे. ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी धनंजय देशमुखचा दावा आहे. दिग्वंत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी CIDच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर वाल्मिक कराड त्यांच्या पत्नीचा तपास सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. तर सध्या ज्योती जाधव यांची चौकशी सुरू आहे. ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केला आहे. वाल्मिक कराड सुरुवातीलाच दिवसाच या महिलेकडे राहत होती अशी प्राथमिक माहिती तपास समोर आली आहे. तर त्या हत्या करणाऱ्या आरोपींनाही अटक व्हावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. सरपंच संघटना पुकारलं काम बंद आंदोलन. बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुखच्या हत्या निर्घृण आजपासून राज्यभरातील सरपंच घटना ग्रामपंचायत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. संघटनेवतीने ग्रामपंचायतीसमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे. या काम बंद आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक ग्रामपंचायत सहभागी होत आहे. तर असेच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.